केस नंबर 2 झाली का? हॅलो, केस नंबर 2 झाली का रे? हो सर झाली. हा ठीक आहे. 1 मिनिट. Case number 3, just write down. Case number 3. Case number 3. If roots are imaginary, if roots are imaginary and distinct, किंवा इमॅजिनरीच्या ब्रॅकेट मध्ये इमॅजिनरी नंतर ब्रॅकेट मध्ये कॉम्प्लेक्स म्हणून, इफ रूट्स आर इमॅजिनरी और कॉम्प्लेक्स, ब्रॅकेट मध्ये कॉम्प्लेक्स अँड डिस्टिंक्ट, and distinct. लिहिलं का? हॅलो, येस सर. हा, खाली असं म्हणा, लेट अल्फा प्लस मायनस आय बीटा, अल्फा प्लस मायनस आय बीटा बी गिवन कॉम्प्लेक्स रूट, आता नेहमी लक्षात ठेवा, जर एखाद्या इक्वेशनचं रूट अल्फा प्लस आय बीटा असेल, एक मिनिट, एखाद्या इक्वेशनचं रूट अल्फा प्लस आय बीटा जर असेल तर नॅचरली दुसरं रूट हे अल्फा मायनस आय बीटा असतच. त्यामुळे ते दोघही काय येतात, जर प्लस आला तर मायनस त्याच्या बरोबर येतोच, लक्षात ठेवायचं. कळतंय का? हॅलो हॅलो हॅलो, येस सर. त्यामुळे तिथं अल्फा प्लस मायनस आय बीटा लिहिलं ना तुम्ही? अल्फा प्लस मायनस आय बीटा बी गिवन कॉम्प्लेक्स रूट, देन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन CF इक्वल टू
CF इक्वल टू CF इक्वल टू e raised to अल्फा एक्स C1 cos बीटा एक्स प्लस C2 sin बीटा एक्स. आता हे लिहायचं कसं बघा. तर हा अल्फा जो आहे, ह्या अल्फाला काय म्हटलं जातं, तर रियल पार्ट. काय म्हटलं जातं, रियल पार्ट. हॅलो बाळांनो, हॅलो. येस सर. मग हा जो रियल पार्ट आहे, ह्या रियल पार्टला एक्स न मल्टिप्लाय करायचं आणि ई च्या पॉवर मध्ये लिहायचं. ई रेश टू अल्फा एक्स. आणि हा जो बीटा आहे, बीटा म्हणजे आय बरोबर आय चा जो कोएफिशियंट आहे, आय बरोबर असणारी व्हॅल्यू, ह्याला इमॅजिनरी पार्ट म्हटलं जातं. काय, कुठला पार्ट म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट. कळतंय का? हॅलो हॅलो. येस सर. हा, मग इमॅजिनरी पार्टला एक्स न मल्टिप्लाय करायचं आणि कॉस आणि साइनच्या अँगल मध्ये लिहायचं. आणि कॉस बरोबर एक कॉन्स्टंट द्यायचा, साइन बरोबर दुसरा कॉन्स्टंट द्यायचा. हे लक्षात आलं? हॅलो हॅलो. येस सर. हा, आता इथं जर तुम्ही बघितलं, टी स्क्वेअर प्लस 4 इंटू वाय इक्वल टू 0, ह्या केसमध्ये ऑक्झिलरी इक्वेशन काय येणार रे? ऑक्झिलरी इक्वेशन काय येणार, सांगा. इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज काय येणार रे? डी स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 0. बरोबर. म्हणजे डी स्क्वेअर इक्वल टू काय झालं, -4 झालं. डी इक्वल टू काय झालं बघा, जर डी स्क्वेअर निगेटिव्ह असेल तर काय करायचं, प्लस मायनस आय. काय म्हणायचं, प्लस मायनस आय, प्लस मायनस आय प्लस मायनस आय. आणि ह्या 4चं रूट काय येतं, 4चं रूट स्क्वेअर रूट ऑफ 4 काय येतं, 2 येतं ना. म्हणजे हा कसा लिहिता येतो अल्फा प्लस आय बीटा मध्ये, तर 0 प्लस और मायनस 2i किंवा i इंटू 2. लक्षात आलं? हॅलो, लक्षात आलं का? हो सर. मग याच्यामध्ये रिअल पार्ट काय आला, 0. ज्याच्या बरोबर आय नाहीये त्याला रिअल पार्ट म्हणायचं, आणि ज्याच्या बरोबर आय आहे त्याला इमॅजिनरी पार्ट म्हणायचं. लक्षात येतंय का? टर्म कंटेनिंग आय is known as imaginary part. Term without I is known as real part. मग याचा CF काय येणार तुमच्या पद्धतीप्रमाणे, CF इक्वल टू काय येणार, ई रेश टू
0x तुमच्या इमॅजिनरी पार्ट सॉरी रिअल पार्टला x न मल्टिप्लाय करा आणि e च्या पॉवर मध्ये लिहा. इन ब्रॅकेट C1 cos 2x प्लस C2 sin 2x. हे कळलं? हॅलो, हे कळलं का? हॅलो, Yes, sir. ठीक आहे, लिहा ते पटपट. हॅलो बाळांनो, हॅलो, Yes, sir. झालं का लिहून? ते लक्षात आलं का तुमच्या? का समजलं नाही कोणाला? असं कोण आहे अजून? हॅलो, हॅलो बाळांनो, हे समजलंय का? अरे समजलं का तुम्हाला? हो सर. ठीक आहे, लिहून झालंय सगळ्यांचं? झालं. पुढं केस नंबर 4. If roots are imaginary and repeated, त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणा, if alpha plus I beta repeated twice. If alpha plus I beta repeated twice असं म्हणा. आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं ह्याचा रिअल पार्ट कुठला येणार रे? ह्याचा रिअल पार्ट काय येईल? विदाउट आय ची टर्म म्हणजे अल्फा हा रिअल पार्ट झाला, बरोबर का? मग ह्या अल्फाला एक्स ने मल्टिप्लाय करा आणि ई च्या पॉवर मध्ये लिहा. हे समजतंय? तसंच इमॅजिनरी पार्ट हा आहे बीटा. त्या बीटाला एक्स न मल्टिप्लाय करा, कॉस आणि साइनच्या अँगल मध्ये लिहा. आता हा जो रूट आहे हा रिपीटेड झालेला आहे. किती वेळा रिपीट झालेला आहे टोटल? किती वेळा रिपीट सांगितलेला आहे यांनी? 2 वेळा. 2 वेळा. 2 वेळा रिपीट असेल तर आपण ज्या पद्धतीनं टोटल बघा, अल्फा प्लस आय बीटा प्लस और मायनस आहे बघा, अल्फा प्लस आय बीटा हे टोटल 2 रूट होतील आणि अल्फा मायनस आय बीटा हे टोटल 2 रूट होतील रिपीट झाले तर, बरोबर का? म्हणजे टोटल रूट किती झाले? 4 रूट झाले ना? हॅलो, हॅलो बाळांनो, हो Yes, सर. sir. 4 रूट म्हणजे तिथं आपल्याला 4 कॉन्स्टंट यावे लागतात.
मग ते 4 कॉन्स्टंट आपण रिअल आणि रिपीटेड मध्ये ज्या पद्धतीने करायचो C1 प्लस C2x, आता इथं 2 वेळा आहे त्यामुळे काय करायचं, पहिला कॉन्स्टंट ऍज इट इज, दुसऱ्या कॉन्स्टंटला x ने मल्टिप्लाय करा. C1 प्लस C2x कॉस बीटा x, C3 प्लस C4x साइन बीटा x, त्या पद्धतीने लिहायचं. हे कळलं? हॅलो, हे कळलं का? हॅलो, हे समजलं का? अरे काय विचारतो? नाही सर. ते लिहून घ्या, मी एक्झाम्पल न समजावून सांगतो. लिहून तरी घेतलं का? इथं CF म्हणा, वाय म्हणू नका, CF म्हणा. CF इक्वल टू CF इक्वल टू e raised to alpha x C1 plus C2x cos beta x plus C3 plus C4x sin beta x. लिहून झाल्यानंतर सांगा. झाले सर. आता फॉर एक्झाम्पल म्हणून हे एक्झाम्पल लिहा. d raised to 4 8d square plus 16y equal to 0. याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय तर? ऑक्झिलरी इक्वेशन काय येतं? d raised to 4 plus 8d square plus 16 equal to 0. हे ऑक्झिलरी इक्वेशन येईल ना? बरोबर आहे का? हॅलो, Yes, sir. मग आता हे मी कसं लिहू शकतो, तर d स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2 इंटू 4d स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. काय झालं रे? कशाचं सिम्प्लिफिकेशन आहे? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं सिम्प्लिफिकेशन आहे. म्हणजे d स्क्वेअर प्लस 4 च स्क्वेअर येतं हा. ठीक आहे, म्हणजे d स्क्वेअर प्लस 4 इंटू d स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 0. That is d square plus 4 equal to 0 or d square plus 4 equal to 0. हे कळलं? हे समजलं का? हॅलो, हॅलो, हे समजलं का? आता d स्क्वेअर इक्वल टू -4 म्हणजे काय येणार? आत्ताच घेतलं की बाळानो, वरच एक्झाम्पल घेतले. Plus minus d इक्वल टू प्लस और माइनस I इंटू 2 और d इक्वल टू प्लस और माइनस I इंटू 2.
म्हणजे रूट किती वेळा रिपीट झालं इथं? किती वेळा रिपीट झालंय? बरोबर आहे का? 0 प्लस ऑर मायनस 2i, 0 प्लस ऑर मायनस 2i. रूट रिपीट झालं ना 2 वेळा. येस सर. हा, मग CF काय लिहिणार? इकडे बघा, रिअल पार्ट काय आहे? रिअल पार्ट काय दिसतोय? 0. 0. 0 ला x न मल्टिप्लाय करा आणि e च्या पॉवर मध्ये लिहा. झिरो एक्स. e रेस टू 0x इंटू, आता रिपीटेड आहे त्यामुळं C1 प्लस C2x इंटू कॉस, इमॅजिनरी पार्ट काय आहे? टू आहे, अँगल 2x येणार. कळते का? तसंच साइन ला C3 प्लस C4x साइन 2x येणार. हे समजतंय? लक्षात आलं का? हॅलो, 2 वेळा रिपीट आहे म्हणून साइन आणि कॉसला कशानं मल्टिप्लाय केलं तर C1 प्लस C2x आणि C3 प्लस C4. तुमचे टोटल 4 रूट होते, 4 कॉन्स्टंट आले पाहिजेत. जेवढे रूट तेवढे कॉन्स्टंट, असंच सांगितलंय ना? हॅलो, येस सर. येस सर. आता काय अडचण आहे का ह्याच्यात? सर तिथं वरून 2 नंबरच्या इक्वेशनला 4x2 पाहिजे होतं. 4x2 म्हणजे? अरे मल्टिप्लिकेशन 4x2. कॉमन काढल्यानंतर सर ऐक की मित्रा, मल्टिप्लिकेशन 4x2 लिही किंवा 2x4 लिही, काही फरक पडत नसतो. काय वेगळं असते काय? ओके ओके चालेल. 2x4 नाही ते कॉमन काढताना मग जरा कॉमन नाही, ही डायरेक्ट a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलाय. काय असतो? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आहे का बघा? आहे ना? हा सर. समजलं सर, समजलं. काय झालं? समजलं म्हणलं. अजून कोणाला काय अडचण? हॅलो,
अरे काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर अजून. लिहून झालंय? हो. त्यात सेकंड पॉइंट म्हणा, if alpha plus or minus I beta repeated 3 times. Alpha plus or minus I beta repeated 3 times. Then CF equal to 3 वेळा रिपीट जर असेल तर e raised to alpha x 2 वेळा रिपीट होतो त्यावेळी काय केलेलं आपण C1 प्लस C2 वापरलेलं. 3 वेळा आहे म्हणजे C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर. इंगोले सर, हॅलो बाळानो, पहिलं काय येणार कॉस बीटा एक्स प्लस C4 प्लस C5 प्लस C6 C4 प्लस C5x प्लस C6x स्क्वेअर साइन बीटा एक्स. झालं का? हा सर. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज असं असेल एक्झाम्पल डी स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू y इक्वल टू 0. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय येणार? काय येणार? डी स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 0. दॅट इज डी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. डी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. डी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. 3 वेळा रिपीट झालाय ना, म्हणजे डी स्क्वेअर इक्वल टू -1,
d square equal to -1, d square equal to -1. d equal to plus or minus I, d equal to plus or minus I, d equal to plus or minus I. d equal to 0 plus or minus I, comma 0 plus or minus I, 0 plus or minus I. CF काय येईल रे ह्या केस मध्ये? हॅलो बाळांनो, CF सांगा. e raised to 0x, बरोबर का? येस सर. आता I बाकी बरोबर नाही. काय आहे का? नाही. काय नाहीये म्हणजे 1 घ्यायचं, बरोबर ना? हा सर. हा. C1 plus C2x plus C3x square equal to into cos x plus C5 C4 plus C5x plus C6x square into sin x. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा, समजलं सगळ्यांना? समजलं सर. 4 टाइम्स असेल तर कुठपर्यंत जाणार? 4 टाइम्स रिपीटेड असेल तर कॉसला आणि साइनला कसं मल्टिप्लाय करणार? C1 plus C2x plus C3x x square plus C4x cube. लक्षात येते का? तुम्हाला जनरली 3 रिपीटेड होतात, असावं माहिती. लक्षात येते? हॅलो, हो सर. येऊन झालंय का बघा? झाले देऊन. ठीक आहे. खाली एक्झाम्पल घ्या. फाइंड द सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. Find the solution of the following.
हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. येत तर आता येतोय आवाज. हा, आवाज येत नव्हता सांगायचं कोण? मला कसं कळणार? हा, इकडे बघा. टेक डी बाय डी इक्वल टू डी बाय डी एक्स डिफरन्शियल ऑपरेटर कन्सिडर करा. हा, देन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय येतं हे तुम्हाला दाखवलं मी. डी वाय बाय डी एक्स हे डी वाय येतं. ह्या सगळ्यामध्ये वाय कॉमन आहे, बरोबर ना? हॅलो, हा सर. साधं सोपं लक्षात ठेवा. इथं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं डी स्क्वेअर लिहायचं. इथं डी वाय बाय डी एक्स आहे, फक्त डी लिहायचं. इथं कॉन्स्टंट घ्या फक्त +2 इंटू वाय कॉमन घ्या इक्वल टू 0. बापरे, एक मिनिट रे.